नमस्कार मित्रांनो, स्टार मराठीवर मी अप्पासाहेब माकोने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, काही कथा फक्त पाहिल्या जात नाहीत तर त्या मनामध्ये उतरवल्या जातात. असाच काहीसा एक वेगळा आणि संवेदनशील सिनेमा आपल्या भेटीला 13 फेब्रुवारी रोजी येत आहे, ज्याचं नाव आहे मन आतले मनातले. त्या सिनेमाबद्दल गप्पा गोष्टी करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी आपल्यासमोर या चित्रपटाच्या मुख्य भूमिका केलेल्या मराठी अभिनेत्री मानसी नाईक आहेत. मॅडम, कशा आहात तुम्ही? नमस्कार, खूप छान. कशी वाटते? एकदम मस्त. मॅडम, आता बाकीचे कोणी या सध्या आपल्यासमोर ॲक्टर नाही, दुसरे कोणी लेखक नाही, दिग्दर्शक नाही. तुम्ही सांगू शकता का या सिनेमाची स्टोरी काय, कथा काय? खरं तर तुमचे आभार, तुमचे सुद्धा आभार, कारण आज आपण 2026चा माझा जो पहिला चित्रपट आहे मनातले मनातले, हा आपण प्रमोट करत आहोत आज. आणि थँक्यू सो मच. खरं तर टेक्निकल अडचणीमुळे आज ते इकडे पोचू नाही शकले आणि फॉर्च्युनेटली मी पोचले त्यांच्या अगोदर. सो एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आज मी तुमच्या पुढ्यात बसलेले आहे. ह्या चित्रपटाची कथा, पटकथा, संगीत, दिग्दर्शन, अख्खी स्टारकास्ट ही खरंच खूप गोड आहे. प्रत्येक कॉर्नर हा खूप विचारपूर्वक त्यांनी मांडलेला आहे. मला हे सांगायला आवडेल की खरं तर हा चित्रपट बनायला आपल्याला 7 ते 8 वर्ष लागली. हा खरं कोविडच्या अगोदर बनलेला चित्रपट होता. बनलेला म्हणजे काही त्याचे ग्लिम्सेस आणि काही शॉट्स राहिले होते, म्हणजे काही सीन्स सुद्धा राहिले होते. ते प्री कोविड शूट झाले, कोविड हिट झाला आणि पोस्ट कोविड त्याचं त्यांनी शूट कम्प्लिशन केलं. सो खरंच कौतुक डिरेक्टरचं आणि प्रोड्युसर्स आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं की त्यांनी हा चित्रपट संपूर्णरित्या मनापासून पूर्ण केला आणि आज ते रिलीज करत आहे चित्रपटगृहात. कारण कधी कधी काय होतं की दुर्दैवाने चित्रपट बनतात पण ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, प्रेक्षकगृहापर्यंत पोहोचत नाहीत. कलाकारांची मेहनत असते, टेक्निकल टीमची मेहनत असते, पण ती लोकांपर्यंत जातच नाही. आणि एक कलाकार म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काम बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे बरं वाईट हे फार नंतरचं गणित आहे, पण आधी काम बघा. बरोबर. सो खरंच कौतुक ह्या सगळ्या संपूर्ण टीमचं की आज आम्ही सगळे एकमेकांना एवढे सपोर्टिव्ह राहिलो की आज आम्ही चित्रपट प्रमोट करत आहोत आणि येत्या 13 तारखेला हा चित्रपटगृहात येणार आहे. खूप सिम्पल कमर्शियल एक लव्ह स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फाईट सिक्वेन्स पण बघायला मिळणार आहे. मला 3 हिरोज लाभलेले आहेत, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. ह्याच्यातलं संगीत खूप एक मोठा रोल प्ले करतो. संगीत आमचं खूप सुंदर आहे. अनफॉर्च्युनेटली आपले संगीतकार आपल्यामध्ये आज नाही आहेत. वी रिअली मिस यू सर. पण त्यांनी जे आपल्या भाषेला दिलंय ते खरंच इतकं सुंदर आहे की लोकांना डेफिनेटली मला असं वाटतं की आमची गाणी आवडतील असं मी होप करते. आणि नाही, जे पहिले तुमचं टायटल सॉन्ग आहे ना, ते युट्यूबवर आलेलं आहे, त्याला लोकांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे. तुम्हाला आवडलं? हो, मला खूप आवडलं. ग्रेट, म्हणजे मग लोकांना आवडतंय. सो असं खूप छान आहे. सुरेन सर स्वतः आहेत, ऋतुराज फडके आहे, संदीप गायकवाड आहे, कमलेश जी सावंत आहेत. सो हे सगळे आपले वेटरन ॲक्टर बरोबर असताना त्यांच्या बरोबर काम करायला खरं तर मला प्रचंड मजा आली आणि आय एम रिअली मिसिंग देम राईट नाव. तुम्ही हा संवेदनशील विषय आहे, हा संवेदनशील विषय करताना काय ॲक्टरची जबाबदारी काय असते? स्क्रिप्ट वाचल्यावर मला असं ॲक्ट करायचंय, लोकांना दाखवायचंय, ते पहिली जबाबदारी काय असते? कथा समजून घेण्याची. खरं तर या चित्रपटात सर्वात तुमचा भावनिक सीन कोणता होता? आता भावनिक सीन हा कुठे येतो खरं तर त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघायचा आहे. कारण तसं तर सीन्स माझे इमोशन बेस्ड सीन्स आहेत माझे. त्याच्यामुळे अपूर्वा ही व्यक्तिरेखा जी मी निभवती आहे पडद्यावरती, सो ते करताना खूप छान वाटलं. कारण ती एकतर सोशल वर्कर आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा सोशली कुठलाही वर्कर काम करायला जातो, आपण जेव्हा सोशल वर्क करतो तेव्हा आपण भावनेशीलच काम करत असतो, कारण ते आपण मनापासून काम करतो.
तर तसंच खऱ्याखुऱ्या एका सोशल वर्करची एक साधारणतः तिचं वावरणं किंवा तिचं जगणं किंवा तिच्या आईबरोबरचे तिचे संवाद किंवा जे तिघं जण आहेत त्यांच्याबरोबरचे जे पर्सनल इक्वेशन्स आहेत किंवा ती कसं स्त्रियांना मदत करते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपूर्वाच्या थ्रू बघायला मिळतील. बट देन अगेन खूप छान विषय आहे आणि त्या विषयाला धरून तिचं ते सगळं काम चालू आहे. या सिनेमात उपेंद्र लिमये यांची खलनायकाची भूमिका आहे. हो, त्यांच्याशी काम करताना अनुभव कसा होता तुमचा? खूप छान होता, कारण सर सिनियर आहेत आणि उपेंद्र सरांची मी पण फॅन आहे. त्यांचे अनेक फॅन आहेत, इनफॅक्ट ग्लोबली फॅन आहेत, ते पॅन इंडिया फिगर आहेत. सो त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटलं. भले आमचा खरं तर सिक्वेन्स हा खूप शेवटी होता, फाईट सिक्वेन्समध्ये खरं आम्ही एकमेकांच्या समोर आलो, पण ते छानच आहेत. म्हणजे अदरवाईज आय लव्ह हिम ॲज अन आर्टिस्ट. आज पण आपण त्यांना इथे मिस करतोय. आता मी सगळ्यांनाच मिस करते आज. प्रेक्षकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघितल्यावर त्यांच्या मनात काय विचार येईल, तुम्हाला काय वाटतं? एकतर कमर्शियल चित्रपट आहे, सो आपण कुठेही आपण म्हणतो ना की एक साधारणतः पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक घेऊन जाऊन जसे चित्रपट आपण बघत होतो किंवा बघत आलोत पहिल्यापासून, तसा खरं तर हा चित्रपट आहे. आणि बघितल्यानंतर एक हलकं फुलकं सिनेमाचा एक जो गोडवा असतो ना बघितल्यानंतर, तो त्यांना अनुभवायला मिळेल असं मला वाटतं. कारण फार सोपी कहाणी आहे. जरीही सोशल मेसेज असला तरी तो फार साध्या सोप्या शब्दांमधून प्रेक्षकांपर्यंत पोचलेला आहे. सो ते लोकांना बघायला आणि समजायला आवडेल. कारण खरं तर त्या सोशल मेसेजची जी काही एक त्याचं महत्त्व आहे किंवा त्याच्या मागची जी कहाणी आहे ती खरं तर चित्रपटाच्या शेवटी येते. हा काही स्पॉइलर नाहीये, पण ती चित्रपटाच्या शेवटी येते आणि ती फार सोप्या शब्दात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे सरांनी. शूटिंग दरम्यान असा एखादा सीन जो तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील, असा काही सीन आहे का? हो, असे खरं तर 2 आहेत. एक मी आवर्जून सांगू इच्छिते की मी खूप लोकांना माहितीच आहे हे की मी खरं तर माधुरी दीक्षित मॅमची फॅन आहे, पण मी श्रीजींची पण खूप मोठी फॅन आहे, श्रीदेवीजींची. सो मला हे सांगायला आवडेल की जर आपल्याला आपण सगळ्यांनीच चांदनी हा चित्रपट बघितलेला आहे, तर चांदनी चित्रपटात यशराजजींचा जो चांदनी चित्रपट आहे त्याच्यामध्ये एक सिक्वेन्स आहे जेव्हा ऋषीजी श्रीजींना एका बेडरूममध्ये घेऊन जातात आणि अख्खं ती बेडरूम तिच्या फोटोजनी म्हणजे त्यांच्या फोटोजनी सजलेली आहे. तसा सेम सिक्वेन्स माझा आहे आणि पूर्ण बेडरूममध्ये. इनफॅक्ट मला पण सर असेच एक आपले जे दिग्दर्शक आहेत जेम्स सर, तर ते मला तसंच एक सरप्राईज म्हणून की मॅम आपको मैं आज एक सरप्राईज देना चाहता हो करके त्यांनी मला ती बेडरूम दाखवली. आणि एक असं एवढीच मोठी ती बेडरूम आहे आणि यू वोंट बिलीव्ह यू मी अख्ख्या रूमभर माझे फोटोज लावलेले आहेत त्यांनी. सो ते सीनमध्ये ना म्हणजे आपण कॉपी म्हणू शकतो पण इट इज सेम. सो हे कुठल्याही हिरोईनला असं वाव की अशा प्रकारे प्रेझेंटेशन लाभलं आणि सरांनी इतकं विचारपूर्वक मला प्रेझेंट केलं ॲज अपूर्वा, हे खरंच खूप सुंदर आहे. हे एक झालं, कारण तिकडे मला खूप छान वाटलं आणि आय फेल्ट व्हेरी स्पेशल. थँक्यू सो मच जेम्स सर. आणि म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि त्यांची जी नजर होती ॲज अपूर्वा आणि जी प्रेझेंटेशनची नजर होती, दॅट इज हॅट्स ऑफ. आणि सेकंड म्हणजे मी लेझिम खेळली आहे. ते पण असे खूप गुलाल उधळत होते. लेझिम, ताशा, ढोल असे ते एक सिक्वेन्स आहे. माझी एंट्री आहे तशी, तर माझी एंट्री खूप सुंदररित्या त्यांनी शूट केली आहे. याआधी आपण खूप सिनेमे केले, हो, वेगवेगळे रोल केले. अपूर्वा आणि बाकीचे रोल कसं बघता? काय वेगळेपण आहे अपूर्वामध्ये? व्यक्तिरेखा म्हणून किंवा ठेवण म्हणून तिचं वावरणं, तिचं जगणं, कारण ती एक सोशल वर्कर आहे आणि सोशल वर्कर जर तुम्ही आम दुनियेत बघाल तर त्यांचं सतत ते ना त्यांचा श्वास पण सोशल वर्किंगमध्येच असतो. ते श्वास पण तसाच घेतात. तर ती तशी आहे, ती जिद्दी आहे. तिला मदत करण्याची तिची भूमिका असते प्रत्येक ठिकाणी ॲज अ सोशल वर्कर. आईवर तिचं अतोनात प्रेम आहे, मायाळू आहे, ती संस्कारी मुलगी आहे, प्रेमावर विश्वास आहे. आणि पण एक मी आवर्जून सांगू इच्छिते की ह्या भूमिकेचं किंवा कुठल्याही यानंतरची भूमिका करीन,
किंवा या आधीचे पण जे काही मी भूमिका केल्या वैयक्तिक, या सगळ्यांमध्ये एकच कॉमन आहे, म्हणजे जे काही केलंय ते मी मनापासून केलंय. त्यापेक्षा एखाद्या ऍक्टरला काय पाहिजे दुसरं? हा, म्हणजे जे काही केलंय ते मनापासून, म्हणजे तिकडे अपूर्वा दिसली, तिकडे मानसी नाही दिसली. आमच्या स्टार मराठीच्या प्रेक्षकांना तुम्ही कसं आव्हान कराल हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा म्हणून? तुमचा आशीर्वाद प्रचंड मोलाचा आहे, नेहमीच असतो, यापुढेही राहू देत. येत्या 13 फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला हा चित्रपट मनातले मनातले हा बघायचा आहे आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.